मित्रांनो, आज आपण ओंकारेश्वर मंदिराला भेट देणार आहे आणि तिथं आपण शंकर भगवानांचे दर्शन घेणार आहे आणि पूर्ण माहिती घेणार आहे। तरी आपण हा पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर चला आता आपण आतमध्ये जाऊ। ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन आहे। पेशव्यांनी याचं पुनर्स्थापना केलेली आहे। इथे शंकराचं मंदिर आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे। तर त्याच्यामध्ये पहिलं आपण नंदीचं दर्शन घेतो। नंदीसाठी सेपरेट मंदिर आहे आणि हे 17व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे। आणि या मंदिराचा जी कळस आहे ते कळसाची इथे एक खोली आहे। ते खोलीमध्ये पेशवे इथं गुप्त बैठका होत असे। त्या काळी गुप्त बैठका होत असे। हे इतकं प्राचीन मंदिर हे आहे। हे मंदिर आपल्याला नारायणपेठ, पुण्यामध्ये नारायणपेठ बालगंधर्वच्या पुलाच्या शेजारी आपल्याला हे मंदिर पाहावयास मिळेल। तर आपण एकदा ह्या मंदिराला भेट द्या आणि आतमधली कलाकुसर आपण तर पाहिली तर तुम्ही तर आपण आतमध्ये जाणारच आहे। या मंदिराच्या जवळची ठिकाणं अजून शनिवारवाडा, छत्रपती संभाजी उद्यान, पाताळेश्वर मंदिर, पाताळेश्वर लेणी आपण हे पाहू शकतो। तर नंदी महाराजांचं आपण दर्शन घेऊन आतमध्ये ते आपण प्रवेश करू। तर चला, हे शिवलिंग ओंकारेश्वर शिवलिंग पुणे। तर इथं अभिषेक चालू आहे। तिथे ध्यानासाठी तुम्ही हे बघू शकता। हे दगडी बांधकामामध्ये पूर्ण हे मंदिर तयार केलेले आहेत। इथे लोक ध्यानासाठी खास करून येतात। इतकी शांतता वाटते, इतकं प्रसन्न वातावरण वाटते आणि इथे कोरीव कहाणी 400 वर्षापासून पुरातन आपल्याला हे वास्तू आपल्याला पाहायला मिळते। काही आपले इतकी सुंदर कलाकुसर आपल्याला हे पाहायला मिळते। एकदा तुम्ही ओंकारेश्वर मंदिराला भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथं शनी मंदिर, मारुती मंदिर, विष्णू मंदिर, दत्त मंदिर, इथं एक पेशव्यांची समाधी पण आहे। इथं पूर्ण तुम्हाला उल्लेख बोर्डावरती सगळं माहिती दिलेली आहे। नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला ओंकारेश्वर मंदिर कसे वाटले, ओंकारेश्वर मंदिरला एकदा आपण भेट द्यावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करावे। नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।